and all present here. It gives me immense pleasure to welcome you all to the induction program of Asha Lakshma Patil High School. This is much awaited event in every student's life as it gives the return to the effort put in by them. It's indeed a proud moment for all of us. So let's take the program ahead. एक शब्द से भी अनजान होता अगर हाँ आपका ध्यान ना होता, अनपढ़ गवार भटकता ही होता अगर हाँ आपका प्यार ना होता, अधर्म पाखंड में रह जाता सरस्वती माँ आपने दिया ज्ञान ना होता. I would request to all, please close your eyes for Saraswati Vandana. We would like to appreciate the goddess Saraswati of wisdom for her blessing by kindly this land. We pray she bestows towards upon us additional academic and future prosperity. I would request our dignitaries to come forward for land lighting. Prayer is stream wheel that carries the right path throughout our lives. Let's unite our minds and soul in the presence of God to see His abundant blessings. I invite the school students for the prayer. Let's all rise for the prayer. I would request all of you please stand up for national anthem. जलधितरंगा तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. या कुंदे तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रामृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदेवी. देव
पथधारिणे अभयदा जाण्याच्या कार्या पहा हस्ते साठी कमालिकं विदधती सदमासने संस्कृता वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदा वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे पर दुखे उपकार करे तोए मन अभिमान नाने रे वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे सकल लोकमा सौने वंदे निंदा न करे केनी रे वाच काच मन निश्चल राखे धन धन जननी देनी रे वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे पर दुखे उपकार करे तोए मन अभिमान नाने रे वैष्णवजन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने रे Now, it's time to honor the special member who have worked hard to reach their goal and make. Now it's time to honor the special members who have worked hard to reach their goals and make a difference in their own lives and in the life of others. I would request Nidhi Miss to come forward and welcome our senior family members. First, I would like to welcome respected Daksha Patil Ma'am, Secretary of Hasha Lakma Patil High School. Next, it's time to welcome the Guru of HSB, Poonam Surange Ma'am. She is the counselor Ma'am of HSB. Due to some reason, she is not able to come today. Now, it's time to honor our beloved principal, respected Dhanashri Ma'am. Next we would like to honor respected Kavita Ma'am, the head of our junior college. Next we would like to honor our vice principal, respected Sneha Ma'am. Thank you, Nidhi Miss. Now I would like to call Daksha Ma'am to deliver her valuable speech.
उपस्थित सर्व पालकांना माझा नमस्कार, तसेच उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गांना माझा नमस्कार. शाळा बांधणं आणि हॉस्पिटल बांधणं ही कामं जी आहेत तर शासनाची आहेत. शाळा म्हटली की एक प्रायव्हेट संस्था, एक समाजसेवेचं कार्य आहे. शासनाला आपण त्यासाठी विविध प्रकारचे कर देतो. आज आपण बघतो की शाळा चालवत असताना की बऱ्याचशा पालक जेव्हा काही समस्या घेऊन येतात शाळेसंबंधी, फीस दिल्यानंतर आपण शाळेचे सर्व अधिकार आपण आपल्यावर अवलंबून आहे की आपण सगळं गाजवू शकतो, हा जो चुकीचा समज आहे. जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन येतात तेव्हा शाळेतली जी ट्रस्ट आहे, संस्था जी आहे, त्याच्यानंतर शिक्षक आहेत, त्याबद्दल तुमच्या मनामध्ये आदराची भावना हवी. बऱ्याच वर्षभरानंतर माझा जो अनुभव आहे की पालक जे आहेत शिक्षकांसंबंधी बऱ्याचशा तक्रारीचा सूर. तर शाळा जी आहे की शाळा जी आहे की पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये सुसंवाद साधणारी एक केंद्र, तो आपण विचारात घेत नाही. फक्त तिथे विचार तुमच्या डोक्यामध्ये असतो तो म्हणजेच माझा मुलगा आणि माझ्या मुलासंबंधीचे प्रश्न. तर ही भावना तुम्ही जेव्हा दूर कराल आणि शाळेबद्दल शिक्षकांबद्दल एक आदराची भावना तुमच्या मनामध्ये जेव्हा निर्माण होईल तेव्हा त्या विद्यार्थ्याचा उत्तम विकास शाळेमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून प्रथम मला हे सांगावंसं वाटतं की जेव्हा आपण शाळेत मुलांना घालतो तर त्या शाळेतल्या शिक्षकांबद्दल आदर तुम्ही बाळगला तरच तो मुलांमध्ये निर्माण होणार. आणि म्हणून ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवावी मला वाटतं. तसंच आता समाजसेवा किंवा शाळा जी आहे, माझ्या वडिलांची इच्छा असल्यामुळे आम्ही ही शाळा सुरू केली. त्यांच्या इच्छेखातीर केवळ एक बाकीच्या ज्या काही संस्था चालवायला जातात किंवा जास्तीत जास्त पैसे कमावणं, फी लूट करणं अशा प्रकारचा भाग नाही, तर चांगला व्यक्ती घडवणं, चांगले संस्कार विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे हा एक उद्देश माझ्या मनामध्ये आला आणि आम्ही शाळा सुरू केलेली आहे. त्यासाठी तुमच्याकडे जे काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे, काही समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा आपण HLPने सुरंगे मॅम म्हणजे काउन्सिलिंग करणं की विद्यार्थ्यांच्याच बरेच प्रश्न आहेत, न संपणारे प्रश्न आहेत. आज जे विद्यार्थी तुम्ही समोर बाजूला घेऊन बसलेले आहात, या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे येणारे काही प्रश्न आहेत, त्यांच्या काही समस्या आहेत, तर त्या समस्या सोडवण्यासाठी खास आम्ही मार्गदर्शक जे आहेत सुरंगे मॅमची नेमणूक केलेली आहे. कधी तुम्हाला जर गरज वाटली तर नक्कीच तुम्ही शिक्षकांशी कॉन्टॅक्ट करून मॅडमना भेटू शकता, तुमचे प्रश्न सोडवू शकता. शाळेसंबंधी काही जे नियम आहेत शाळा भरण्यासंबंधी, त्यानंतर काही ज्या काही विद्यार्थ्यांना युनिफॉर्म असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत तर ते नियम तुम्हाला काटेकोरपणे पाळता आले पाहिजे. त्यासंबंधी की शाळा जेव्हा भरली जाते, बऱ्याचशा मला नंतर माझ्या प्रश्न ऐकायला आले मला की 12 वाजता शाळा भरल्यानंतर 12:05ला जर विद्यार्थी येतो तर त्याला घेतलं जात नाही, तर त्यानंतर तुमच्या तक्रारी असतात. तर शाळेचा नियम 12:05 किंवा 12चा वेळ का ठेवलेली आहे, तर त्या ठिकाणी राष्ट्रगीत सुरू होतं आणि प्रत्येक विद्यार्थ्याने ते राष्ट्रगीत अटेंड केलंच पाहिजे. तुमचे प्रश्न असतील, सगळे असतील, तरी शाळेची वेळ तुमच्यासाठी बदलली जाऊ शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवायची आहे. वर्षभर ती तक्रार मला शक्यतो माझ्या कानावर येऊ नये. तसंच विद्यार्थ्यांसाठी जे काही सूचना मला कराव्याशा वाटतात की मुलांना पुस्तकी किडा बनवू नका. आता मी तुम्ही म्हणाल का अभ्यास करायला द्यायचाच नाही का, तर द्यायचा आहे. पुस्तकाबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शाळेमध्ये घडत असतो. बरेचसे कार्यक्रम शाळेमध्ये होतात, क्रीडा स्पर्धा होतात, बाकीच्या काही स्पर्धा असतात, तर त्या सगळ्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी झाला पाहिजे. त्यानंतर वर्षभरामध्ये आजचा आपला पर्यावरण दिन आपण साजरा करत आहोत, तर त्या पर्यावरण दिनाच्या दिवशी किंवा एरवी सुद्धा मी शिक्षकांना सुद्धा सांगून ठेवलेलं आहे की विद्यार्थ्यांना छोटी छोटी कामं जी आहेत ती करता आली पाहिजे. मग पॅरेंट्स तक्रार करतील आमच्या मुलांना झाडांना पाणी घालायला लावलं तुम्ही, तर घालायला लावायचं. कारण आता ती तुमची मुलं जी आहेत
कधी घडणार? आता माझ्या अनुभवानुसार आज 30 वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये आहे, शिक्षकी क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये. तर तिथे मला असा अनुभव येतो की जशी जशी मुलं मोठी होतात, आता आपल्याला वाटतं की मी खूप काम केलंय, माझ्या मुलांना काम नको आहे. तर ही जी भावना ही काढून टाका. 7 वर्षापर्यंत मुलांचे लाड करा. 7 वर्षानंतर जर मुलगा ऐकला नाही तर त्याला नक्कीच कानफटात द्या. हे सांगण्याचा उद्देश का? तर नंतर पालक तक्रार करत येतात, मुलं ऐकत नाही. आपण मुलांचे आई बाबा आहोत, मुलं आपले आई बाबा नाही, हे लक्षात ठेवा. काही बारीक सारी गोष्टी आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की काय मॅडम या सगळ्या गोष्टी सांगता येतात, पण आताचे येणारे अनुभव, त्यानंतर मुलं जी मोबाईलमध्ये गुरफटलेली आहेत, मोबाईल त्यांचा सोडा, पालकांचा सुद्धा पूर्ण तेच सकाळ उठला की आपला देवाला नमस्कार करायचा सोडून मोबाईलला नमस्कार असतो, व्हॉट्सअप सुरू, गुड मॉर्निंग. तर हे होण्यापेक्षा मला असं वाटतं मुलांमध्ये थोडंसं आध्यात्मिक जे जीवन आहे, की पूर्वीच्या लोकांचं जे जीवन होतं, आपण म्हणतो ना जुनं तेच होतं. मला ह्या त्याचा अनुभव असाच येतोय की आपलं जे आज जीवनशैली जी आहे बदललेली आहे खूप. पालक आणि म्हणजे माता आणि आई वडील दोघंही बाहेर जात आहेत भजनासाठी, आणि घरामध्ये जे नेमकं संस्कार व्हायला पाहिजे ते संस्कार होताना दिसत नाही. तर सकाळपासून मुलांना ज्या चांगल्या सवयी आहेत त्या आत्ताच लावा, नंतर मुलं ऐकणार नाही. तर जी सवय, उदाहरणार्थ मंदिरात जाणं, उदाहरणार्थ थोडीशी रामायण, महाभारत आणि भगवद्गीतासारखे ग्रंथ आणा घरामध्ये, 2 पैसे खर्च करा आणि ते मुलांना वाचायला द्या. तुम्ही वाचा आणि तुमचं ज्ञान मुलांपर्यंत द्या. मुलांच्या मनामध्ये यावेळेस खूप प्रश्न असतात, अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये फिरत असतात, हे काय ते काय, कारण आपल्यालाच माहिती नाही का मी मुलांना उत्तरं देणार काय. तर त्यामुळे परमेश्वराची जाणीव जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये पहिली आली पाहिजे, मुलांमध्ये निर्माण झाली पाहिजे. मी कोण आहे, मी कशासाठी आलेलो आहे, हे विश्व काय आहे ह्याची जाणीव तुम्हाला पण असू द्या आणि त्या प्रश्नांची उत्तर मुलांना पण द्या. बघा तुमची मुलं नक्कीच उत्तम मिळतील. तर अध्यात्म जे आहे याच्यामध्ये खूप पावर आहे, म्हणजे मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला. त्यामुळे माझं म्हणजे सगळ्या पालकांना विनंती आहे, मग तो कोणत्याही धर्माचा असू दे, मग बायबल असू दे, कुराण असू दे, जे आपले आध्यात्मिक ग्रंथ जे आहेत, ज्या परंपरा आहेत, ज्या काही संस्कृती आहे, तर ती मुलांना समजली पाहिजे. तर अशी छोटीशी मुलं जी आहेत आज आपल्यासमोर जी लहान दिसत आहेत, आज ती उद्या देशाचे भावी नागरिक होणार आहेत, मोठी होणार आहेत. मग आपलं कर्तव्य काय आहे? तर ह्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर प्रथम जो आहे की आपण स्वतः मुलांसाठी त्याग करायला शिका. मोबाईलचा त्याग करा नेहमी. मोबाईल जेवढा तुम्ही कमी हातात द्याल, कारण आता तुमची मुलं खूप लहान आहेत, एकदा का त्याच्यात ती गेली की व्यसन आहे. जसं एखादा दारू पिणाराच असतो, त्याला म्हणजे ते घेतल्याशिवाय जमत नाही, आज ते उदाहरण द्यायची वेळ येते. तसंच आज मोबाईल पूर्ण व्यसन झालेला आहे. पालक असू दे नाही तर विद्यार्थी असू दे, प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्ही बघताय मोबाईल आहे आणि संवाद नष्ट झालेला आहे. एकमेकांशी संवाद आपण साधत नाहीये, बोलत नाहीये, आणि ह्याचा परिणाम पुढे काय होणार आहे की मुलं एकलकोंडी होणार, डिप्रेशनची अवस्था आहे. आज मोबाईल तुम्ही वाचत असाल तर मेडिकलला जाणारे विद्यार्थी आज आत्महत्या करतात, आणि फार मोठी दुःखद गोष्ट आहे, खेदाची गोष्ट आहे की एवढं सरळ आज जग पुढे गेलेलं आहे, संगणक युग सुरू आहे, मोबाईल युग सुरू आहे, आणि त्याचा परिणाम काय तर चांगला व्हायचा की तो वाईट होत आहे. मुलं जी आहेत जी आहेत अभ्यासात पुस्तकं वाचत नाहीये, आणि मग आपण दोष देतो शिक्षकांना. तर शिक्षकांना दोष देण्यापेक्षा मी माझ्या मुलासाठी किती वेळ देते हे पण फार महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांशी संवाद साधता आला पाहिजे, त्याच्या अभ्यासासाठी वेळ काढून ठेवा. तुम्ही कामाला जाताय मान्य आहे मला, पण पालकांनी सुद्धा आपल्या मुलांसाठी जास्तीत जास्त वेळ काढावा, त्यांच्याशी संवाद साधावा. त्यानंतर घरामध्ये जेव्हा तुम्ही मुलांना ओरडताय, मुलं ऐकतायत सगळे इथे उपस्थित आहे, तर घरामध्ये एखादी काही घटना जेव्हा घडते तेव्हा तुम्ही राग व्यक्त करता. हा राग जो आहे कसा व्यक्त झाला पाहिजे? राग व्यक्त करताना आपण एखादी कपबशी फोडली, काय करता तुम्ही? फाटकन आधी मुलाच्या थोपाडीत मारून देणार. तर तसं करू नका. आपल्या हातून जर कपबशी फुटली, ग्लास फुटला, काय करतो आपण? काय करतो? कुणाला ओरडणार का? नाही, आपल्याच हातून घडलेलं आहे. पण मुलांकडनं जर घडलं तर मात्र आपण
तीव्र क्रोध व्यक्त करतोय तर ते करू नका. ठीक आहे बाबा, फुटलं, राहू द्या. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते माझी लहानपणाची. म्हणजे सोन्याच्या कानातलं माझ्या हरवलं लहानपणी. आमचे वडील जे होते समाजसुधारक होते, दानशूर होते, खूप दानाची चांगली वृत्ती त्यांच्यामध्ये होती. त्यावेळेस ते म्हणाले की काय हरकत नाही, हरवलं ना राहू दे, आपण नवीन घेऊ. आज मात्र ते दिसत नाही. आज आपल्याला काय दिसतंय, मुलांनी काय केलं तर त्याला आधी बदलून काढ. तर तसं त्याला मारू नका, क्रोध व्यक्त करू नका, शिव्यांचा वापर करू नका. कारण मुलं अनुकरणशील असतात. पालकांचं म्हणजे आई वडिलांचं ते अनुकरण, आई वडील त्यांच्या समोर मोठे आदर्श असतात. त्यामुळे आपल्याला कसं वागलं पाहिजे हे लक्षात घ्या. आपले जे काही वाद विवाद असतील पती पत्नीमध्ये तर ते मुलांसमोर दाखवू नये. कारण इथूनच मुलं शिकत असतात. खूप म्हणतात मुलाची वाईट झाली कशी, मुलं आमचं ऐकत नाही, मुलं शिकला कुठे, ते घरातच शिकत असतात. शाळेत तर शिकतातच, पण घरामध्ये सुद्धा ते जवळजवळ जास्त तास घरामध्ये असतात. त्यामुळे पालकांचा संपर्क जो आहे, आपली भाषा जी आहे ती खूप चांगली असली पाहिजे. वाईट भाषेचं मुलांशी कधीच बोलू नका. तर त्यांच्या मुखामधून सुद्धा चांगली वाणी बाहेर निघू शकेल. सरस्वतीची संध्याकाळी सुद्धा त्यांना प्रार्थनेची सवय लावा. ह्या प्रार्थनेमध्ये एवढी ताकद आहे तर ती तुमच्या अंतःकरणामध्ये बदल घडून आणते. कारण आपण नेहमी पोषक चांगला करण्याचा प्रयत्न करतो, वरून छान दिसला पाहिजे, पण मग आतून छान कधी व्हायचं. आतून छान जर व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. आत्म्याला सुद्धा चांगल्या विचारांची गरज असेल. चांगला विवेक आपल्यामध्ये निर्माण करायचा असेल तर त्यासाठी चांगल्या विचारांच्या सहवासामध्ये गेलं पाहिजे. रंग तसा म्हणतात ना की संगत निवडता अशी की ज्या संगतीत तुम्ही जातात त्या पद्धतीने तुम्ही घडत असतात. तसं विद्यार्थी जे आहे ते आजूबाजूच्या भोवतालच्या परिस्थितीने घडत असतो. आणि म्हणून ह्या बारीक गोष्टींकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. बोलायचं तर माझ्यासाठी खूप काही आहे, पण माझ्याकडे वेळ नाही आहे. मुलांना ज्या काही गोष्टी ज्या आहेत की तुम्हाला काय काय करून घेतलं पाहिजे मुलांकडून. मुलांसोबत किमान त्यांनी सांगितलेलं आहे की 2 वेळा तरी जेवण करा. आता या साध्या गोष्टी आहेत, त्यामुळे आम्ही मुलांच्यासोबत जेवतो, पण नाही कधी कधी असं होत नाही. जर आपण कामाला जात असलो तर मुलं कधीतरी जेवतात, पण संध्याकाळी जर आलो तर आपण एकत्र भोजन केलं पाहिजे. मुलांना छान त्या ठिकाणी ताटवाडा, त्यांना काही ग्लास म्हणजे पाणी जर असेल तर पाणी घेऊन ये. या बारीक सारी गोष्टी त्यांना लहानपणापासून शिकवा. आणि जर आता तुम्ही त्यांना सवय लावली नाही तर त्यांना ऐकत जर तुम्ही दिलं तर ते एका ठिकाणीच बसून जातील आणि मग तुम्हाला त्यांची सेवा करावी लागेल. तर त्यांची स्वतःची कामं लहानपणामध्ये स्वतःपासून म्हणजे स्वतःनेच केली पाहिजे. ही शिकवण त्यांना आत्ता तुम्हाला द्यायची आहे. मोठे झाल्यानंतर ते तुम्हाला ऐकणार नाही. आणि म्हणूनच त्यांची चप्पल व्यवस्थित, बारीक गोष्टी आहेत, चप्पल शाळेतून आल्यानंतर व्यवस्थित काढणं, बॅग भरणं. त्याच्यानंतर बॅग जर त्यांना सुरुवातीला भरता येत नाही पण नंतर त्यांना स्वतःला करायला लावा. कधी कधी त्यांना प्रोजेक्ट करायला दिले जातात, शिक्षक प्रोजेक्ट करायला देतात. पालक काय करतात, स्वतःच प्रोजेक्ट तयार करतात. सगळ्यामध्ये माझा मुलाचा प्रोजेक्ट छान दिसला पाहिजे. अरे तिथे छान दिसणार नाही, तुम्ही त्या मुलाची कल्पकता काय केली आहे, हिरावून टाकलेली आहे. त्या मुलाच्या कल्पकतेला जर वाव द्यायचा असेल तर त्याला मार्गदर्शन करा, त्याच्या समोर बसून ते करून घ्या. भले त्याने वाईट केलं तरी हरकत नाही, पण त्याची स्तुती करा. त्या एकदम बारीक गोष्टी आहेत पण खूप महत्वाच्या आहेत. तर जेव्हा ते अभ्यास करायला बसले त्यांचा अभ्यास तुम्ही नका करू. सुरुवातीला त्यांना हात द्या, पण नंतर मात्र स्वतःचा स्वतः करायला सांगा. तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत, महाराष्ट्राचा मोठा कागद जो आहे तो मी क्लासमध्ये क्लास टीचरला देणार आहे की जेणेकरून त्या क्लासमध्ये आता तुमची तर भेट होणार नाही, पण व्हॉट्सअप ग्रुपवरमध्ये मी टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि शक्यतो बरेचसे मेसेज जे आहेत ते व्हॉट्सअप ग्रुपवर आता मी शक्यतो बंद करणार आहे की तुम्हाला मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करायचा नाही. सूचना ज्या आहेत जास्तीत जास्त कॅलेंडर जो आहे कॅलेंडरमध्ये किंवा त्यांच्या नोटबुकमध्ये दिल्या जातील त्या तुम्ही वाचायच्या आहेत. आणि शक्यतो दिवसभरामध्ये मुलांच्या समोर मोबाईल घेऊन बसू नका. मुलं शाळेत आली तर तुम्ही ते थोडा वेळ बघू शकता, पण मुलं जेव्हा घरात येतात आई काय करते, मुलाला अभ्यासाला बसवते आणि स्वतः मोबाईल घेऊन बसते. करू नका. त्याचा परिणाम तुम्हाला 10 वर्षानंतर नक्कीच भोगावा लागेल, हे लक्षात ठेवा. अजून खूप काही उदाहरणं आहेत माझ्यासमोर की जी सांगावीशी मला काय वाटतं, पण वेळ कमी आहे. आणि ते महत्त्वाचं म्हणजे साने गुरुजी, श्यामची आई,
पुस्तक जरूर वाचा. श्यामची आई शिकलेली नव्हती, तिच्याकडे ज्ञान नव्हतं, पण जी काय विद्या जी होती, एक जीवन जगण्याची विद्या, ती तिच्याकडे होती. श्यामला तिने जे घडवलं, आणि आज साने गुरुजी म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो, तर असे साने गुरुजी आहेत, त्यांची श्यामची आई जर वाचली तर मला तरी वाटतं नक्कीच तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलामध्ये बदल झालेला दिसेल. आज आपण मुलांमध्ये गोगो बघतात, मुलं कार्टून बघतात, नको नको त्या गोष्टीच मुलं बघत आहेत, गेममध्ये गुरफटलेली आहेत. तर ह्याच्यातून जर बाहेर काढायचं असेल तर स्वतः तुम्ही पुस्तक वाचायला शिका. गोष्टीची पुस्तकं स्वतः वाचा आणि मुलांकडे पण छोटं छोटं पुस्तक द्या, की जेणेकरून तुमचं ते अनुकरण करतील. माझी आई वाचते, मला पण वाचते पाहिजे. तुम्ही मोबाईल बघणार, पुन्हा मोबाईल बघणार. तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा, की जेणेकरून तुमचा विद्यार्थी, तुमचं मुलं जे आहे, तुमचे मुलं म्हणजे आमचे मुलं आहेत, जे उत्तमाची घडतील, चांगले संस्कार त्यांच्यावर होतील. त्याचबरोबर काही मुलांच्या डोळ्यामध्ये खरं पाहिलं तर प्रेम असतं, पण घरामध्ये जी घृणा असते किंवा तिरस्कार, द्वेषात्मक जे शब्द वापरले जातात, ऑटोमॅटिक आपल्याकडूनच मुलं ते घेत असतात. म्हणून प्रेमाची भाषा तुमची जर असेल, मुलं सुद्धा तुमच्याशी खूप प्रेम करतील आणि इथूनच ते घडत असतात. आपल्याला असं वाटतं की यांना ह्या सगळ्या गोष्टीकडे का आवश्यकता आहे, पण आज काही समस्या ज्या काउन्सिलरकडे येत आहेत मुलांच्या, बरोबर मला वाटतं 20 ते 25% समस्याग्रस्त विद्यार्थी आज आहेत, की काउन्सिलिंगकडे जाण्याची वेळ का आली. म्हणजेच काय, तर कुठेतरी आपलं जे कुटुंब आहे, पूर्वीच एकत्र कुटुंब पद्धत होती, आजी आजोबा घरामध्ये असायचे आणि आजी आजोबांचे संस्कार त्यांच्यावर होत असतात. आज त्यांच्याकडे खेळायला बोलायला कोणीच नाही आहे, तुम्ही दुसऱ्यांकडे ठेवताय, बरोबर, कामाला जाताना. मग तिथले जे वातावरण आहे त्याचाही परिणाम मुलांच्या मनावर होत असतो. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत, निदान जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मुलांना आपला वेळ देता आला पाहिजे. आता तुम्ही वेळ द्याल तर नंतर ते तुमच्यासाठी वेळ देतील. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. अभ्यासाच्या काही तक्रारी असतील, तक्रारी करूच नका तुम्ही. काही जर तुम्हाला मार्गदर्शन, गायडन्स हवं असेल तर शिक्षक नक्कीच देतील. तुमची भाषा सुंदर असू द्या, शिक्षकांची पण भाषा सुंदर असेल. जे काही नंतर वाद थोडेसे येत आहेत की शिक्षक असे बोलले, पालक असे बोलले, बऱ्याचशा गोष्टी अशा माझ्या कानावर येत होत्या. तर ह्या गोष्टी नका करू. आपण जर छान बोलला तर समोरचा व्यक्ती सुद्धा छान बोलेल. तुमची भाषा जर तापलेली असेल, क्रोधात्मक असेल, तर तो समोरचा व्यक्ती सुद्धा क्रोधच व्यक्त करेल. त्यामुळे प्रेमाची भावना असू द्या. एवढं बोलून मी थांबते. तसेच माझ्या शिक्षकांसाठी सुद्धा मी हे 2 शब्द सांगू इच्छिते. शिक्षकांच्या समोर सुद्धा येणारे जे विद्यार्थी आहेत, जे ते आपण म्हणतो छोटंसं रोपटं आणि त्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होत असतं. त्यामुळे तुमच्यामध्ये सुद्धा मुलांबद्दल प्रेमाची भावना असू द्या. आपली मुलगी जी आहे तेवढंच प्रेम वर्गात त्या मुलांवर करा. बघा, नक्कीच मोठे झाल्यानंतर जेव्हा ते मुलं मोठी होतात आणि तुम्हाला भेटायला येतात, 30-40 वर्षानंतरचा जो अनुभव मी घेतला, की खरंच काय आनंद वाटतो. पैसा किती कमावतो माणूस, पैशाला महत्त्व नाही आहे, पण येणारा विद्यार्थी जेव्हा सांगतो, एखादा डॉक्टर, इंजिनियर होऊन येतोय, वकील होऊन, चांगला व्यक्ती बनून जेव्हा तुमच्यासमोर येतोय, तुम्हाला नमस्कार करतोय, तर तो सर्वात जास्त आनंदाचा क्षण असतो. आणि म्हणून देवाने तुम्हाला जे काम सोपवलेलं आहे, आपण निवडलेलं असं नाही, हे प्रत्येक गोष्ट जी आहे ही वरून घडत असते. त्यामुळे सर्व शिक्षकांना माझी विनंती आहे की विद्यार्थ्यांशी खूप प्रेमाने वागा, स्वतःच्या मुलासारखं त्याच्यावर प्रेम करा आणि श्रीकांत पिक्चर जो आहे तो जरूर बघा. कारण का घडतो तो आई वडील आणि शिक्षक ह्याच्याने, आणि बिघडतो तो देखील शिक्षक आणि आई वडिलांच्यामुळे. तर श्रीकांत जो आहे त्याच्या शिक्षिकेमुळे किती पुढे गेलेला आणि संपूर्ण ह्याच्यामध्ये त्याने कशा पद्धतीने नाव कमावलं हे तुम्ही बघा. म्हणजेच मग आपल्या विद्यार्थ्यांवर प्रेम करायला तुम्ही नक्कीच शिकतील. धन्यवाद. Thank you, ma'am, for showing right path always and for your valuable speech. Now moving ahead, today as on 5th June, we celebrate World Environment Day. It encourages awareness and action for the protection of the environment.
First held in 1973, it has been a platform for raising awareness on environmental issues as marine pollution, overpopulation, global warming, sustainable development, and wildlife crime. World Environment Day is a global platform for public outreach with participation from over 140 countries, annually including India. Every year, the program has provided a theme and form for business, non-government organization, committees, politicians, and stars to educate. Environmental causes this year, the theme of World Environment Day is land restoration, desertification, and through resilience. To give you more information about Environment Day, I would like to call Soham Kamankar. I am from third standard. I am telling the Marathi story. झाडाचे महत्त्व. झाडाचे मनुष्य जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. झाड म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेले वरदान आहे. मानवी जीवन व झाड यांच्यात अटूट नाते आहे. झाडांपासून मानवाला जीवनावश्यक ऑक्सिजन मिळतो. झाडे आपल्याला फळे, फुले, भाज्या, लाकूड, कागद, रबर, औषधी तसेच सावली देतात. पाऊस येण्याकरिता झाडांपासून मदत मिळते. झाडे जमिनीची धूप रोखून ठेवतात. मनुष्याप्रमाणे पशु पक्षी सुद्धा झाडांवर अवलंबून असतात. अनेक पक्षी झाडांवर घरटे बांधून राहतात. झाडांपासून त्यांना अन्न मिळते. ऊन पाऊस पासून बचावासाठी ते झाडांचा निवारा घेतात. परंतु मानव आपल्या फायद्यासाठी खूप वृक्षतोड करीत आहे. त्यामुळे वने जंगले नष्ट होत आहेत. झाडे तोडल्यामुळे पाऊस कमी होऊ लागला आहे. पाण्याअभावी दुष्काळ व पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागते. प्रदूषणामुळे लोकांना अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे. यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे. म्हणून आपण सर्वांनी जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे. कारण आपण झाडांशी मैत्री करून आनंदी, निरोगी आणि सुंदर आयुष्य जगू शकतो. थँक्यू. Thank you, Soham. Next, I would like to call Dhamba Kamble. Afternoon, everyone. Myself, Dhamba Kamble, studying in third P. Today is a very special day because we are celebrating Environment Day. This is a day when people all around the world come together to appreciate and protect our planet. I am so excited to talk to you about how each one of us, no matter how young, can help and protect our planet. In this summer season, I made seed balls. Seed balls are made up of soil and compost. I made a clay with the help of soil, water and some compost. In this mixture, I put the seed which I ate during summer season, like jamun, chiku and jackfruit. Then I made balls from this mixture. Placed the seed balls on a tray and kept them in a warm, dry place out of direct sunlight. It took full one day for the seed balls. To dry completely, and now I plant these seed balls. Making seed balls is a fun and easy way to help the environment. I did this. Hope you will also do it too. Happy Environment Day. Thank you. Thank you, Dhamba. Now next, vision and mission of HLD. Education and getting information about different things in this world is very important part of our lives. Without education and knowledge, we are nothing in this beautiful world.
and school are everything that makes us more familiar with education and knowledge. And this vision our school HLP is trying to fulfill. So now I like to share the vision and mission of HLP with you. Vision of HLP. In collecting values and important quality education to create responsible citizens with high spirituality and strong leadership capabilities. Mission of HLP. To contribute towards the development of the nation by building strong character with high moral standards among the students. Executing innovative approach in education while preserving the Asian Indian cultural heritage. So fulfill each dreams, we have to follow some discipline and regulations. Discipline is the most important thing to achieve our goals. So here I am sharing rules and regulations of HLP school. For that I would like to call Neelu Miss. If parents have any doubts or queries, please contact school office after the meeting. यदि माता पिता को कोई प्रश्न या संदेह है तो कृपया बैठक के बाद स्कूल कार्यालय में संपर्क करें. Students are not allowed to come after 12:25. Entry is prohibited for late students. It is compulsory for every student to be present at the prayer. छात्रों को 12:25 बजे के बाद आने की अनुमति नहीं है. देर से आने वाले छात्रों के लिए प्रवेश वर्जित है. प्रत्येक छात्र के लिए प्रार्थना में उपस्थित होना अनिवार्य है. Parents should come in queue when they come to collect their child. जब माता पिता अपने बच्चे को लेने आए तो उन्हें कतार में आना चाहिए. If by mistake any child carried any other child books or any other thing, next day kindly return it to class teacher. यदि गलती से कोई बच्चा किसी अन्य बच्चे की किताब या कोई अन्य वस्तु अपने साथ ले जाता है तो कृपया उसे कक्षा अध्यापक को लौटा दें. In rainy season, black sandals are compulsory, and after rainy season, black shoes and socks are compulsory. बारिश के मौसम में काले रंग की सैंडल अनिवार्य है और बारिश के बाद काले जूते और मोजे अनिवार्य है. Bring calendar regularly. नियमित रूप से कैलेंडर लाएं. If child is absent for any reason, it is mandatory to submit reason with the signature in the calendar on page number 16. यदि बच्चा किसी कारणवश अनुपस्थित रहता है तो उसे कैलेंडर के पृष्ठ संख्या 16 पर हस्ताक्षर सहित कारण बताना अनिवार्य है. In calendar page number 61 is the teacher's remarks page. Should be checked by the parents regularly. कैलेंडर में पृष्ठ संख्या 61 पर शिक्षक ने जो टिप्पणी दी है उन्हें अभिभावकों द्वारा नियमित रूप से जांचा जाना चाहिए. Girls should tie 2 ponies with blue color ribbon. लड़कियों को 2 चोटी नीले रंग के रिबन से बांधना अनिवार्य है. Girls and boys are not allowed to wear any type of imitation jewelry. छात्रों को किसी भी प्रकार के नकली आभूषण पहनने की अनुमति नहीं है. Uniform should be neat and tidy. स्कूल यूनिफॉर्म साफ सुथरी होनी चाहिए. The nails and hair should be properly cut. नाखून और बाल ठीक से कटे होने चाहिए. Oil is compulsory for hair. बच्चों को बालों में तेल लगाना अनिवार्य है. Homemade food is compulsory in child's tiffin box. बच्चों को टिफिन में घर का बना हुआ ही खाना लाना अनिवार्य है. If any children bring precious things like ornaments or money, parents will be fully responsible in any issue. यदि बच्चा कोई कीमती चीज जैसे आभूषण या पैसे लाता है, किसी भी मामले में माता पिता पूरी तरह से जिम्मेदार होंगे. Parents should aware about holiday timetable and notice by checking it regularly. माता पिता को छुट्टियों के समय सारणी के बारे में अवश्य जानना चाहिए तथा नियमित रूप में उसकी जांच करनी चाहिए. Monthly report should be signed and checked by the parents regularly. मासिक रिपोर्ट पर माता पिता द्वारा नियमित रूप से हस्ताक्षर एवं जांच की जानी चाहिए. Reading, writing practice should be taken by parents on daily basis. माता पिता को रोज पढ़ने लिखने का अभ्यास कराना चाहिए.
The tuition teacher of the child are not allowed to write in the school books or notes. बच्चे के ट्यूशन शिक्षक को स्कूल की किताब या नोट्स में लिखने की अनुमति नहीं है। Students should bring the color at the day of drawing period. विद्यार्थियों को ड्राइंग पीरियड में के दिन रंग साथ लाने होंगे। Parents are not allowed to visit the teacher's home or talk to the teacher at the roadside. माता पिता को शिक्षकों के घर जाने या सड़क किनारे शिक्षकों से बात करने की अनुमति नहीं है। If you have entrusted your child to any babysitter, then it is compulsory to submit the photocopy of the particular person with letter. यदि आपने अपने बच्चे को किसी बेबीसिटर के पास भेजा है तो उस व्यक्ति की फोटोकॉपी पत्र के साथ जमा करने अनिवार्य है। Parents are requested not to consume any kind of intoxicants. Entry is prohibited for such kind of person. माता पिता से अनुरोध है कि वे किसी भी प्रकार के नशीले पदार्थ का सेवन न करें। ऐसे व्यक्ति के लिए प्रवेश मना है। Parents should come 5 to 10 minutes prior to the timing they are required to pick up their children. But sometimes parents don't come on time, so we have to go to their homes to rescue such students. Action will be taken against them. माता पिता को 5 से 10 मिनट पहले आना चाहिए। उन्हें अपने बच्चे को लेने आना होता है, लेकिन कई बार माता पिता समय पर नहीं आते, इसलिए हमें उनके घर जाकर बच्चे को छोड़ना पड़ता है। If parents want to meet principal, they have to come on Saturday, and for vice principal on Wednesday. Apart from this, they will not available any time for meeting. माता पिता प्रिंसिपल को शनिवार को तथा वाइस प्रिंसिपल को बुधवार को मिल सकते हैं। इसके अलावा वे किसी भी समय मिलने की उपलब्ध नहीं होंगे। Bad language, bad answer, abusive comments from the parents will not be tolerated towards teacher, office staff and all the other members of the school. विद्यालय के शिक्षक, स्टाफ या विद्यालय के किसी भी सदस्यों के प्रति अभिभावकों की ओर से अपराध शब्द, गाली गलौज तथा टिप्पणियां बर्दाश्त नहीं की जाएंगी। Thank you. धन्यवाद। Now, after sharing rules and regulations, a very important part of this induction day in our teacher's introduction. Everyone who remembers his own education remembers teachers, not methods and techniques. The teacher is the heart of educational system. So first I would like to call first H class teacher Ruchika Miss. First L Metali Miss. She is absent today. First P Vaishnavi Miss. And first S Anisha Miss. To introduce dance teacher, I would request Preeti Miss to come forward. Our dance teacher, Himanshu sir, Himanshu Yogesh Mangla Sandavarkar, honored with award in Bharatanatyam like Nritya Vibhashan in Nagpur 2024, Yuva Kalakar Gaurav in Mumbai 2024, Natya Ratna Award in Bharatanatyam from Bangalore 2022, represented India in Guinness Book of World Record held at Pondicherry, Tamil Nadu. Also represented India in Limca Books of World Record and Unique World Record. Dancer, choreographer, actor, flutist. And his qualification, Diploma in Hip Hop, Bharatanatyam in Visharan from Akhil Bharatiya Gandharva, completing MA in Bharatanatyam, completing Alankara in Bharatanatyam, work experience, work in various mono and short film, Ekantika like short natak, choreograph and perform in various folk and classical dance shows in state level and national level, working as a choreographer in Hotel Taj Mahal, disciple of Pandit Hariprasad Chaurasia, and learning flute from their Vrindavan Gurukul, mentor of CSOA Sandavarkar School of Arts, bagged many prizes at state and national level Bharatanatyam dance competitions by a student of CSOA. First, I would like to introduce second H class teacher Priti Varodia Miss.
Next, I would like to call second P class teacher Pooja Miss. She is absent. Sorry. Second S Nirjala Miss. First, I would like to call third H class teacher Monica Miss. Third L class teacher Tanisha Miss. हाथ नहीं जोड़ना। Third P Ruchita Patil Miss. Third S Vimal Miss. Now I would like to call Nidhi Miss. She is our computer teacher. To introduce dance teacher. प्रोग्राम लेट चालू हुआ इसीलिए हम मैम की वेट कर रहे थे। मैम की तबीयत ठीक नहीं है इसीलिए वो हमने ज्वाइन नहीं कर पाए। सो लेट अस बिगिन विद द प्रोग्राम। When new students enter an institution, they come with diverse thought, background and preparations. Purpose of student induction program is to help new students adjust and feel comfortable in the new environment. Inculcate in them the culture of our institution, help them build bonds with other students and faculty members, and expose them to a sense of larger purpose and self-exploration. Student induction program engages with the new student as soon as they come into the institution, before regular classes start. At the start of the induction, the student learn about the institutional policies, processes, practices, cultures, and values. Student induction could cover a number of different aspects like meeting new students, meeting senior students, efficient teachers, understanding the rules and regulations of the school, understanding the study skills, performing small group activities, physical activities, creativity and art, literary activities and universal human values, etc. For beginning the program, I request Pooja Miss to help the dignitaries with the lamp lighting followed by national anthem and prayer. Thank you. जनगणमनाधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा
जननी प्रेमी रे, वैष्णव जन तो तेरे कहिए जे, पीड़ पराई जाने रे, पर दुखे उपकार करे तोय, मन अभिमान नाने रे, वैष्णव जन तो तेरे कहिए जे, पीड़ पराई जाने रे। Thank you. We now honor the special members of our school who have worked hard to reach their goals and make a difference in their own lives and also in the lives of others. I would request Pooja Miss to come forward and welcome our senior most family members. Firstly, we would like to welcome respected Daksha Patil ma'am, Secretary of Hasha Lakma Patil High School. Ma'am has done her MA and BA and is a visionary personality with rich experience in the field of academics. Please give them a round of applause, please. Next, we welcome the principal of our school, respected Dhanashree ma'am. We have respected Kavita ma'am, principal of our junior college. Our vice principal Sneha ma'am will join us soon later on. Yesterday, on 5th June, we celebrated World Environment Day. It encourages awareness and action for the protection of the environment. First held in 1973, it has been a platform for raising awareness on environmental issues as marine pollution, overpopulation, global warming, sustainable and wildlife crisis. World Environment Day is a global platform for public outreach with participation of over 143 countries including India. Every year, the program has provided a theme and forum for businesses, non-government organizations, communities, politicians and stars to advocate environmental crisis. This year, the theme of World Environment Day is land restoration, desertification and drought resilience. With this, we mention the vision and mission of our school. We at Hasha Lakma Patil High School strive to inculcate values and impart quality education to create responsible citizens with high spirituality and strong leadership capabilities. We contribute towards the development of the nation by building strong characters with high moral standards amongst the students. We execute innovative approach in education while preserving the ancient Indian culture and heritage. We will now move on to the rules and regulations of our school. I request Sanskruti Miss to please come on the stage with me. If parents have any queries or doubts, they should contact the school office. यदि माता पिता के पास कोई प्रश्न या संदेह है तो उन्हें बैठक के बाद स्कूल कार्यालय से संपर्क करना चाहिए. Morning after 7 a.m. students will not be allowed in the class because they should know the value of prayer and punctuality. सुबह 7 बजे के बाद छात्रों को कक्षा में प्रवेश की अनुमति नहीं होगी क्योंकि उन्हें प्रार्थना और समय की पाबंदी का मूल्य पता होना चाहिए. For pickup, the parents should come in a queue. स्कूल की छुट्टी के बाद बच्चों को लेने आए हुए माता पिता को कतार में होना चाहिए. For rainy season, students should wear black sandals, and after that, black shoes and socks should be worn. बरसात के मौसम में छात्रों को काले सैंडल पहनने चाहिए और उस
उसके बाद स्कूल से दिए जाने वाले काले जूते और मोजे पहनने चाहिए। If students find other students' belonging, kindly submit it to the class teacher. यदि छात्रों को अन्य छात्रों का सामान मिलता है तो कृपया कक्षा शिक्षक को जमा करें। Students should bring calendar every day. विद्यार्थी को प्रतिदिन कैलेंडर लाना होगा। In the calendar, page number 1 and 2 of personal detail as well as the declaration form. It should be filled up by parents. It is compulsory. कैलेंडर के पृष्ठ क्रमांक 1 एवं 2 पर व्यक्तिगत विवरण के साथ साथ घोषणा पत्र भी माता पिता द्वारा भरा जाना अनिवार्य है। Parents should check page 61 from the calendar every day and should sign if any remarks are given in there by the teacher. If there is no signature, the principal will not meet the parents of that child. माता पिता को प्रतिदिन कैलेंडर से पृष्ठ क्रमांक 61 देखना चाहिए और यदि वहां कोई टिप्पणी दी गई है तो उस पर हस्ताक्षर करना चाहिए। अगर हस्ताक्षर नहीं होंगे तो मुख्याध्यापक उन बच्चे के माता पिता से नहीं मिलेंगे। Girls should tie 2 ponytails with blue ribbons and blue hairband. लड़कियों को नीले रंग का हेयरबैंड पहनना चाहिए। Students should wear proper uniform and it should be neatly cleaned and well ironed. विद्यार्थी को पूरी वर्दी पहननी चाहिए और वह साफ सुथरी और अच्छी तरह से इस्त्री की हुई होनी चाहिए। Students should not wear ornaments like bangles, necklaces, long earrings, etc. विद्यार्थियों को चूड़ी, हार आदि आभूषण नहीं पहनने चाहिए। Hairs and nails should be properly trimmed and hair should be oiled regularly. बालों और नाखूनों को ठीक से काटना चाहिए। बालों में अच्छे से तेल लगाना चाहिए। In tiffin, students should bring healthy home cooked food. No junk food will be allowed. विद्यार्थियों को टिफिन में घर का बना हुआ स्वास्थ्यप्रद भोजन लाना चाहिए। किसी भी जंक फूड की अनुमति नहीं दी जाएगी। If student is found carrying valuable items like gold, silver, money, phones, parents will be completely responsible for any kind of issues. यदि छात्र सोने या चांदी अथवा पैसे जैसे मूल्यवान वस्तुओं को ले जाते हुए पाए जाते हैं जो खो जाती है तो स्कूल इन वस्तुओं के नुकसान के लिए जिम्मेदार नहीं होगा। इन्हें स्कूल में नहीं लाना चाहिए। Check the notice every day. It might have information about holidays and timetable of the student. हर रोज नोटिस देखें। इसमें छात्र की छुट्टियों और टाइम टेबल की जानकारी हो सकती है। On the last day of every month, a conduct report will be provided to the student by the teachers. Parents will be required to sign the report and keep a track of their child's performance in the school. हर महीने के आखिरी दिन शिक्षक द्वारा छात्रों को एक आचरण रिपोर्ट प्रदान की जाएगी। माता पिता को रिपोर्ट पर हस्ताक्षर करना होगा और स्कूल में अपने बच्चों के प्रदर्शन पर नजर रखनी होगी। Parents should take reading and writing practice at home. माता पिता को घर पर ही पढ़ने लिखने का अभ्यास कराना चाहिए। Tuition teachers should not write anything in the school book of the child. ट्यूशन टीचर्स को बच्चे की स्कूल बुक में कुछ भी नहीं लिखना चाहिए। For drawing lectures, students should compulsorily have stationery like pencil, erasers, tool, colors, etc. ड्राइंग लेक्चर के लिए छात्रों को पेंसिल, इरेजर, कलर, रूलर आदि स्टेशनरी अनिवार्य रूप से भेजनी होगी। If parents have entrusted their child with a babysitter for pick-up and drop, then it is compulsory to provide a photocopy of their identity proof and a letter to the school. यदि कोई माता पिता छात्रों को लाने और छोड़ने के लिए सहायकों को नियुक्त कर रहे हैं तो सहायक की पहचान स्कूल में जमा करनी होगी। Parents are not allowed to visit any teacher's house or talk to them on the roads. माता पिता को किसी भी कारणवश अध्यापक के घर जाना या उन्हें रास्ते में बात करना मना है। Parents should not enter the school premises after consumption of any intoxicant. If found so, they would not be allowed to enter the school premises.
माता पिता को किसी भी नशीली वस्तु का सेवन कर विद्यालय परिसर में प्रवेश नहीं करना चाहिए। ऐसा पाए जाने पर माता पिता को प्रवेश विद्यालय में वर्जित किया जाएगा। Parents should come 5 to 10 minutes prior to the timing they are required to pick up their children and be off-site according to their contracted pickup times. माता पिता को अपने बच्चों को लेने के लिए आवश्यक समय से 5 से 10 मिनट पहले आना चाहिए और उनके अनुबंधित पिकअप समय के अनुसार साइट से बाहर जाना चाहिए। Any meetings with the principal will be done strictly by prior appointment. The principal will not be available any time for meetings. प्राचार्य के साथ कोई भी बैठक केवल पूर्व नियुक्ति के आधार पर ही की जाएगी। प्राचार्य किसी भी समय बैठक के लिए उपलब्ध नहीं होंगे। Back answers, abusive comments will not be tolerated towards the teachers, office staffs, and all the other members of the school. शिक्षकों, कार्यालय स्टाफ और स्कूल के अन्य सभी सदस्यों के प्रति उल्टे जवाब, अपमानजनक टिप्पणियां बर्दाश्त नहीं की जाएंगी। Thank you. Thank you. After sharing the rules and regulations, we have an important part of this induction day. This is our teacher's introduction. Everyone who remembers their own education remembers the teachers, not the methods and techniques. The teachers is the heart of our educational system. I would like to introduce the teachers of 5th to 7th standard. Firstly, we have Sakshi Miss teaching science from standard 5th to 7th and class teacher of standard 7. Pooja Yadav is teaching social studies from standard 5th to 7th. Sonali Patel is teaching Marathi for standard 5th to 7th. Class teacher of standard 6A. Himani is teaching GK work experience drawing for standard 5th to 8th. Class teacher of standard 6A. Samruddhi is teaching mathematics for 5th to 7th. Class teacher of 5th H. Sanskruti is teaching Hindi for standard 5th to 8th. Class teacher of 5th L. Dharmishta is teaching English to standard 5th to 7th. Class teacher of 5th B. Kulbhushan sir for PT for standard 5th to 10th. Good afternoon to one and all present here. It gives me immense pleasure to welcome you all to the induction program of Hasha Lakma Patel High School. This is much awaited event in every student's life as it keeps the written to the efforts put in by them. It's indeed a proud moment for all of us. So let's take the program ahead. A parent is the teacher at home and a teacher is a parent in school and the child is the center of all our universe. I request to Hasli Mills to come forward and welcome our senior family members. Now it's time honor our beloved principal, respected ma'am, Dhaneshri ma'am. Next, we would like to honor our vice principal, ma'am, respected Sneha ma'am.
मन निश्चल राखे, धन धन जननी प्रेमी रे। वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीड़ पराई जाने रे। पर दुखे उपकार करे तोए, मन अभिमान नाने रे। वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीड़ पराई जाने रे। Thank you. I will request to our principal ma'am to come forward and give feedback. मैं सभी पेरेंट्स की आभारी हूँ जिन्होंने अपना कीमती समय निकाला और अपने बच्चों के लिए और स्कूल के लिए दिया। मैं सभी की आभारी हूँ। और मैं ये कहना चाहती हूँ, नर्सरी के पेरेंट्स को खास कहना चाहूँगी कि जितना उत्साह उनमें है, उनका पहला दिन बच्चों का स्कूल का है ना, तो उतना ही उत्साह मेरे सभी टीचर्स में भी है। उन्हें भी वो 3-3.5 साल के बच्चे जो आते हैं पहली बार मम्मी को छोड़ के, उनकी दूसरी मम्मी स्कूल की उनके पास आते हैं, बराबर। तो आप निश्चिंत रहें, मेरे टीचर्स बहुत उनको संभालेंगे। और दूसरी बात कि पेरेंट्स से मैं थोड़ा सहयोग चाहूँगी कि सभी पेरेंट्स की इच्छा रहती है कि मेरे बच्चे को आगे बिठाओ, पहली बेंच पे बिठाओ। अभी आप सोचिए, आपके घर में कोई फंक्शन है तो आप सभी अपने जो भी गेस्ट आए सबको फर्स्ट लाइन में बिठा सकते हैं क्या? नहीं ना। इसका ये मतलब नहीं है कि टीचर पीछे जो बैठे हैं वो बच्चे पे ध्यान नहीं देंगे, ऐसा कभी नहीं होता है। अगर एक टीचर्स के पास इतने बच्चे हैं तो उनका ध्यान सभी की तरफ रहता है, ऐसा नहीं है कि पीछे बैठे हैं उनकी तरफ नहीं। तो हमेशा मेरे पास पेरेंट्स आते हैं कि मेरे बच्चे को आगे बिठाओ। तो ये आप एक धारणा जो है वो ना रखें। और दूसरी बात, ये छोटी छोटी जो बातें रहती है, जैसे कि आज मेरी पेंसिल खो गई मेरे बच्चे की, आज ये हो गया वो हो गया। अभी आप सोचिए 2.5-3 साल का बच्चा बहुत कुछ ध्यान नहीं रख सकता है, बच्चों को थोड़ा समझाना चाहिए। दूसरी एक महत्वपूर्ण बात है कि पेरेंट्स आते हैं मेरे पास और कहते हैं कि मेरा बच्चा मोबाइल में बहुत देखता है। लेकिन मैं आपसे एक बात पूछती हूँ कि जब हमें कहा जाता है आपकी बच्ची जो है सेम मम्मी जैसी है या सेम पापा, हम कितने खुश होते हैं, खुश होते हैं कि नहीं? तो हमारे बच्चे हमें ही अनुकरण करते हैं, हमारा ही अनुकरण करते हैं। हम उन्हें कहते हैं कि चलो ये 1 10 टाइम लिखिए, और हम इधर फोन लेके बैठते हैं। तो वो भी सोचेंगे अगर मम्मी फोन में देखती है, पापा फोन में देखती है, तो मुझे भी देखना चाहिए। वो हमें ही अनुकरण कर रहे हैं। तो जब भी आपके जो बिजी शेड्यूल है आपका, उसमें से सिर्फ 2 घंटे आप अपने बच्चे के साथ बैठे, अपने टाइम टेबल में वो 2 घंटे लिखना और उनके साथ बैठे। भाई आज क्या हुआ था, आज टीचर ने आपको स्टार दिया, उनको भी अच्छा लगेगा, बच्चों को भी अच्छा लगेगा, है ना। तो आप, मैं अकेले या मेरा स्टाफ अकेले, हम अकेले कुछ नहीं कर पाएंगे, मुझे आपके सहयोग की जरूरत है। आप और हम मिलकर हमारे बच्चों को एक अच्छी शिक्षा देंगे, ठीक है। और एक और बात कहना चाहूंगी, इस साल 10th स्टैंडर्ड हमारा फर्स्ट टाइम था और 100% रिजल्ट आया है हमारे स्कूल। सभी बच्चों को और सभी टीचर्स को मैं धन्यवाद कहना चाहूँगी। Thank you, ma'am. Yesterday on 5th June, we celebrated World Environment Day. It encourages awareness and action for the protection of the environment.
largely including India. Every year, the program has provided as a theme and forum for business, non-government organizations, communities, politicians, and stars for advocate environmental causes. This year, the theme of World Environment Day is then reprobation, desertification, and drought electrician. Now, it's time for our vision and mission of HLP High School. We at Hasha Lakshma Patil High School strive to impress values and impart quality education to create responsible citizens with high spirituality and strong leadership capabilities. We contribute towards the development of the nation by building strong characters with high moral standards among the students. We execute innovative approach in education while preserving the ancient Indian culture and heritage. We are now moving to the rules and regulations of our HLP school. Discipline is the most important thing to achieve our goals. So here I am sharing rules and regulations of our HLP school. For that I would like to call Vimal Mills. We have any doubts if parents have any doubts or queries, please contact school office after the meeting. यदि माता पिता को कोई प्रश्न या संदेह है तो कृपया बैठक के बाद स्कूल कार्यालय में संपर्क करें। Students are not allowed to become after 9:30 entry is prohibited for leave students. It is compulsory for every student to be present at the prayer. छात्रों को निर्धारित समय के बाद आने की अनुमति नहीं है। देर से आने वाले छात्रों के लिए प्रवेश वर्जित है। प्रत्येक छात्र के लिए प्रार्थना में उपस्थित होना अनिवार्य है। Parents should come in queue when they come to collect their child. जब माता पिता अपने बच्चों को लेने के लिए आए तो कृपया कतार में आए। If by mistake any child carries any other child box or any other thing, next day kindly return to class teacher. यदि गलती से कोई बच्चा किसी अन्य बच्चे की किताब या कोई वस्तु अपने साथ ले जाता है तो कृपया उसे कक्षा अध्यापक को लौटा दें। In rainy season, black sandals are compulsory, and after rainy season, black shoes and socks are compulsory. बारिश के मौसम में काले रंग की सैंडल अनिवार्य है और बारिश के बाद काले जूते और मोजे अनिवार्य हैं। Students should bring calendar regularly. कैलेंडर आप नियमित रूप से चेक करें। Parents have to fill each and every information in calendar page number 1 and 2. कैलेंडर की पृष्ठ संख्या 1 और 2 की पूरी जानकारी भरना अनिवार्य है। If a student is absent, then the reason should be filled in the calendar page number 60 in any language. यदि बच्चा किसी कारणवश अनुपस्थित रहता है तो उसे कैलेंडर के पृष्ठ संख्या पर हस्ताक्षर सहित कारण बताना अनिवार्य है। Parents are not allowed to call the teachers for school issues. अध्यापक को फोन कॉल करना वर्जित है।
The nails and hair should be cut properly. छात्रों के बाल और नाखून कटे होने चाहिए. Oil is compulsory for hair. बच्चों के बालों में तेल अनिवार्य है. Homemade food is compulsory in child's tiffin. बच्चों के टिफिन में घर का बना हुआ खाना ही भेजें. If child brings precious things like ornaments or money, parents will be fully responsible in any issue. यदि बच्चा कोई कीमती चीज जैसे आभूषण या पैसे लाता है, तो किसी भी मामले में माता-पिता इस मामले में पूरी तरह से माता-पिता ही जिम्मेदार होंगे. Parents should aware about holidays, timetables and notice by checking it regularly. माता-पिता को छुट्टियों की समय सारणी के बारे में अवश्य जानना चाहिए तथा नियमित रूप से इसकी जांच करनी चाहिए. Parents have take the practice of reading, writing of the students on daily basis. माता-पिता को रोज अपने बच्चों को पढ़ने लिखने का अभ्यास कराना चाहिए. The tuition teacher should not write anything in the school book notes. बच्चे की ट्यूशन टीचर को स्कूल की किसी भी किताब में लिखने की अनुमति नहीं है. Students should bring crayons, color during the drawing period. चित्रकला के पीरियड के दौरान बच्चों को घर से रंग लाना अनिवार्य है. Parents are not allowed to visit the teacher's home or talk to the teacher at the roadside. अभिभावकों को शिक्षक के घर जाने या सड़क पर शिक्षकों को रोक से बात करने की अनुमति नहीं है. If you have entrusted your child to any babysitter, then it's a compulsory to submit the photocopy of the particular person with letter. यदि आपने अपने बच्चों को किसी बेबीसिटर के साथ भेजा है, तो उस व्यक्ति की फोटो और आपके द्वारा भी रखा गया लेटर स्कूल ऑफिस में जमा करना अनिवार्य है. If parents want to meet principal ma'am, they have to come on Saturday and for vice principal ma'am on Wednesday. Apart from this, they will not available any time for a meeting. यदि माता-पिता को वाइस प्रिंसिपल या प्रिंसिपल मैडम से मिलना हो, तो प्रिंसिपल से मिलने की समय शनिवार रखा गया है तथा वाइस प्रिंसिपल से मिलने का समय बुधवार रखा गया है. Bad language, bad answer, abusive comments from the parents will not be tolerated towards teachers, office staff and all other members of the school. स्कूल में स्कूल प्रीमाइसेस में किसी भी तरह का अभद्र भाषा का प्रयोग न करें. If teachers have given remark to students in the calendar, parents have to sign after that principal ma'am will meet. In case the remark is not signed, principal ma'am will not meet that particular parents on that day. बच्चों के कैलेंडर में मिलने वाला रिमार्क रोज पेरेंट्स द्वारा चेक होना चाहिए. यदि आपने पेरेंट्स ने कैलेंडर में प्रॉपर रिमार्क को साइन किया हुआ है, तो ही वो प्रिंसिपल मैडम से मिलने की उनको अनुमति है अथवा नहीं. Thank you very much. Now this is an important announcement for each and every parent. The school has been following the new GIA guidelines. According to the new GIA guidelines, we are changing the times for the pre-primary section from tomorrow, 7th June, that is Friday. The school timing for nursery will be 1 to 3 p.m. and the school timing for junior and senior is 9 a.m. to 12 p.m. नए जीआर के तहत हमारी स्कूल के प्री प्राइमरी सेक्शन का समय बदल दिया गया है, जिसमें सीनियर और जूनियर केजी का समय 9 से 12 तथा नर्सरी का टाइमिंग 1 से 3 बजे तक का होगा. Now I would like to call all the teachers
assistant. First, I would like to call Maria Miss. Maria Miss is the class teacher of Nursery H. Thank you. I would like to call Sapna Miss. Sapna Miss is the class teacher of Nursery N. Thank you, Sapna Miss. I would like to call Vimal Miss. Vimal Miss is the class teacher of Junior KG H. I would like to call Mohini Miss. Mohini Miss is the class teacher of Junior KG H. I would like to call Sachi Miss and Ekta Miss. I am over here. We are the class teacher of Junior KG N. I would like to call Shubhangi Miss. Shubhangi Miss is our shadow teacher. Now it's time for games that I would like to invite our dear parents to come forward. Nursery parents, please come forward. Everyone who remembers his own education remembers teachers, not methods and techniques. The teacher is the heart of educational system. First, I would like to call Suhasini Miss. Suhasini Miss is the class teacher of Senior KG H. I would like to call Bhavyata Miss. Bhavyata Miss is the class teacher of Senior KG L. I would like to call Nima Miss. Nima Miss is the class teacher of Senior KG P. I would like to call Kalpana Miss. Kalpana Miss is the class teacher of Senior KG H. Now it's time for the school GR. As a shadow teacher of our school. The school has been following the new GR guidelines. According to this new GR guidelines, we are changing the timings for the pre-primary.
Thank you.